ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश पतंगे यांना त्यांच्या सामाजिक कार्याकरिता यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक समरसता राखण्याकरता तसंच भटक्या विमुक्त समाजाकरता पतंगे गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत. तळागाळातल्यांसाठी काम करणाऱ्यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरा भारत लोकांसमोर आणला आहे असं मत रमेश पतंगे यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केलं. सामाजिक समरसता हा एक विषय आम्ही केला. दुसरा ज्याला भटके विमुक्त जाती म्हटले जाते त्यांच्यासाठी भरपूर काम आम्ही सुरू केले. या ठिकाणी यमगरवाडी म्हणून सोलापूरजवळ एक गाव आहे, तिथे 400 मुला-मुलींचं रेसिडेन्शियल वसतिगृह आम्ही चालवतो. तसंच वसतिगृह चिंचवडला चालवतो. ते समरसता गुरुकुलम या नावाने चालतात. तिथे 400 मुलं मुली केवळ घोमंतू जातीतल्या म्हणजे भटके जातीतल्या आहेत. त्यांना सांभाळणं, त्यांना शिक्षण देणं हे शाळेच्या शिक्षणापेक्षा फार अवघड गोष्ट असते. पण ते आपण सुरू केलं आणि समाजातले जातीपातीचे भेद संपवावेत, अस्पृश्यता संपवावी, दुसऱ्याला कनिष्ठ लेखू नये यासंबंधी जे लोकजागरण करावं लागतं, लोकशिक्षण करावं लागतं, ते काम आम्ही गेले 30 वर्ष तरी इथे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, करतो आहोत. ते शेकडो पुस्तकं आणि पुस्तिका जसं माझ्या आहेत, माझ्या सहकाऱ्यांच्या आहेत, त्यांनी ते करतो आहोत. असं एक वैचारिक प्रबोधनाचं काम जे आहे हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही केलं. तर असे प्रॉब्लेमवर फोकस करणाऱ्या माणसांना शोधून स्त्री पुरुषांना हे नरेंद्र मोदींनी अवॉर्ड देण्याचं जे सुरू केलेलं आहे, त्यांनी रिअल भारत, खरा भारत हा लोकांसमोर येतो आहे. त्यामुळे त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे.